सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची संभाव्य युती तुटल्यात जमा आहे. भाजपाकडून सन्मानजनक जागा वाटप होत नसल्यामुळं आणि काही जागेंवर वाद असल्यामुळं अजून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवणार नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गट युतीशी चर्चा करण्याचा पर्याय खुला आहे. वरिष्ठांच्याकडून याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र भाजपाशी युती तुटली आहे, त्यामुळे वेळप्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे. सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवलाय. आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची आम्ही बैठक घेतली आणि या महानगरपालिकेमध्ये आम्ही आता स्वबळाची तयारी चालू केलेली आहे. अशी पूर्वीपासून आमची तयारी आहेच. आदरणीय आपले उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाला निधी मिळालेला आहे. निवडून येण्याची क्षमता आणि सर्वे ड्रेनेजची योजना असू दे, सर्व पातळीवर आघाडीवर असणाऱ्या या नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फार मोठा निधी भाजपमधील उमेदवारी निश्चिती मिळालेला आहे बाबत सुरू असलेला आणि नवे जुने याबाबतची गटबाजी यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेला विलंब फार मोठा यामुळे दिग्गज नगरसेवक सुद्धा भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांच्याकडून मिळत आहे. बरोबर महानगरपालिकेतली जनता सर्वपणे ठामपणे पाठीशी उभा राहील. युती फिसकटायचं काय कारण काय नेमकं काय सन्मान योग्य झाला नाही का, जागा कमी जास्त होत्या, काय झालं? नाही, तो वरिष्ठांच्याकडे विषय आहे. पण आम्ही आता ठरवलंय की आता याच्यापेक्षा जास्त वाट बघायची नाही. वेळ कमी उरलेला आहे. आम्ही आमची तयारी चालू केलेली आहे. किती अर्ज आतापर्यंत भरले आणि किती जागांवर आता तुम्ही आम्ही आता 15 अर्ज भरलेले आहेत. 2 दिवसामध्ये राहिलेले सगळे अर्ज भरतोय. किती जागांवर आपली तयारी आहे? ते आता 2 दिवस परवा दिवशी तुम्हाला मी निश्चित सांगू. पुढची आमची जी काही योजना असेल ती आमची सर्वांशी चर्चा चालू आहे. तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ.